नमस्कार. जय श्रीराम. मंडळी, 4 राज्यातल्या आत्ता निवडणुका सुरू आहेत आणि त्या आता निवडणुका 4 तारखेला तिथे मतदानही होणार आहे आणि निवडणुकांचा कार्यक्रम हा पार पडलेला आहे. तर आता तमिळनाडू आहे, बाकीची अन्य राज्ये जे आसाम आहे, केरळ आहे आणि मुख्य 4थं राज्य पश्चिम बंगाल आहे. तर आता तमिळनाडूमध्ये सगळ्यांनी अंदाज वर्तवलेले आहेत. त्यामध्ये पश्चिम बंगालमध्ये म्हणजे केरळमध्ये काँग्रेस सरकार येईल असं सांगितलेलं आहे. तमिळनाडूमध्ये चित्रपट अभिनेता आहे, त्याचा काय प्रभाव पडेल, सरकार त्याचा येणार नाही आहे, पण सरकार आणण्यामध्ये त्याचा मोठा वाटा आहे, सरकार बनवण्यामध्ये असंही म्हणत आहेत. किंग मेकरची भूमिका तो बजावेल असंही म्हणत आहेत. परंतु आता पश्चिम बंगाल हा जो विषय आला तर पश्चिम बंगालमध्ये ममता दीदी सरकार लागोपाठ 3दा आलेलं आहे. ते 4थ्यांदा येईल का? तर येणार नाही असं बहुतांश पत्रकारांचं, माध्यमांचं असंच म्हणणं आहे. अगदी काही अपवाद सोडले तर बहुतांश माध्यमं आणि जे आत्ता जे बाकी जनमत चाचणी आलेली आहे, जनमत चाचणी निष्कर्ष आले, ते असंच म्हणत आहेत की तिथं सरकार ममता दीदींचं येणार नाही. परंतु मंडळी, यात काँग्रेसचं खरं सांगायचं तर तिथे काँग्रेसला किती जागा मिळतील? काँग्रेसला काही जागा मिळणार, 0 जागा मिळतील असं नाही आहे. काँग्रेसची ताकद घटलेली आहे आणि ती ममता दीदींमुळेच घटलेली आहे. पण जोपर्यंत ममता दीदी काँग्रेसमध्ये होत्या तोपर्यंत काँग्रेसची नंबर 1ला होती. एक कम्युनिस्टनंतर 2 नंबर काँग्रेस होती. पण ते आता ममता दीदींनी स्वतंत्र पक्ष काढला, बंडखोरी करून काँग्रेसमधून त्या बाहेर पडल्या आणि मग तिथं काँग्रेस मात्र पूर्णपणे भुईसपाट झाली. मग आत्ता काँग्रेसच्या बाजूने जरा वातावरण चांगलं होतं खरं तर आहे अजूनही, पण ते जागा निवडून जास्तीत जागा निवडून येण्याइतपत वातावरण मात्र नाही आहे. 5-50 जागा येतील का? तर नाही येणार निवडून. काँग्रेसच्या आल्या तरी शिकस्त 10-12 जागा निवडून येतील, नाही तर मग 4-5 जागा निवडून येतील. पण 12-13 जागांच्यावर काँग्रेस जाईल असं नाही. परंतु काही गोष्टी काँग्रेसच्या पथ्यावर पडणारे नक्की आहेत की तिथं भाजपचं सरकार येणं हे काँग्रेसच्या पथ्यावर पडणार आहे. याचं कारण असं, ममता दीदींमुळेच काँग्रेसची तिथं अशी हालत झाली, अशी परिस्थिती झाली. ममता दीदी काँग्रेसमधून गेल्या आणि ममता दीदींचा पक्ष वाढला, विस्तारला. ते सगळे कुणाची मतं, कुणाचे कार्यकर्ते? तर काँग्रेसचे कार्यकर्ते, काँग्रेसचेच नेते, काँग्रेसचेच कार्यकर्ते ममता दीदींकडे गेले. काँग्रेसचा सामान्य मतदार आहे तो ममता दीदींकडे गेला, त्या पक्षाकडे गेला, तृणमूल काँग्रेसकडे. त्यामुळे त्यांची ताकद वाढली, काँग्रेसची घटली ताकद. आता भाजपकडे जो वर्ग आहे तो मुख्यत्वे करून कम्युनिस्टांचे मतदार आहेत, तो वर्ग आहे. त्यांचा जो मतदार होता तो मतदार हा भाजपकडे वळलेला आहे. तो काँग्रेसकडे जो मतदार होता तो TMCकडे म्हणजे तृणमूल काँग्रेसकडे वळलेला आहे. म्हणजे काँग्रेसचं नुकसान जे झालेलं आहे ते ममता दीदींमुळे झालेलं आहे. आणि आत्ता ममता दीदींनी जे काँग्रेसला 2 जागा देऊ असं मान्य केलं आणि तुम्ही युती आमच्याशी करा, तर ते काँग्रेसची स्वाभिमान दाखवला आणि स्वतंत्रपणे लढली काँग्रेस. हे खूप चांगलं झालं. त्यामुळे ममता दीदी पडणार आहे. ममता दीदींचा पराभव हा काँग्रेसमुळेच होणार आहे. आणि ममता दीदी जर आल्या असत्या निवडून तर काँग्रेसला तिथं अजिबात भवितव्य पुन्हा पुढची 5 वर्ष नव्हतं. आत्ता काही नाही तरी ममता दीदी हरल्या आणि सदा हरण्याची चिन्ह आहेत. ममता दीदींच्या पक्षाचा पराभव होण्याची सर्रास चित्र असं आहे, अशी शक्यता आहे. तर ममता दीदी हरल्या, त्यांचा पराभव झाला तर काँग्रेससाठी ते सुचिन्ह असेल, पश्चिम बंगालसाठी सुचिन्ह असेल. तर ममताची ताकद वाढणार नाही आहे. मग मात्र काँग्रेसला संधी तिथे असणार आहे. कारण भाजप हा थेट विरोधी पक्ष आहे. ममता दीदी हा काय त्यांचा थेट विरोधी पक्ष नाही काँग्रेसचा. त्यामुळे तिथे मोठी अडचण उलटी. भाजपला थेट विरोध करणाऱ्या रस्त्यावर येऊ शकतात काँग्रेसवाले. त्यामुळे भाजप सत्ता येणं म्हणजे काँग्रेससाठी ताकद वाढवण्यासाठी संधी असेल. कारण भाजप सरकारच्या विरोधामध्ये काँग्रेस थेट रस्त्यावर येऊन आंदोलन करू शकते, आंदोलन छेडू शकते. आणि हा त्यांच्या ममता दीदींचा पक्ष हा त्यांचा घटक आहे. इंडिया आघाडी जी आहे त्यातला एक घटक पक्ष आहे. त्यामुळे जे ममता दीदी सत्तेवर जर आल्या तर काँग्रेस रस्त्यावर येऊ शकणार नाही. किंवा आली रस्त्यावर काँग्रेस काही जनतेच्या प्रश्नांसाठी जनआंदोलन केलं तरी त्याला मर्यादा असणार आहे. त्यामुळे काँग्रेस सत्तेवर ममता दीदी सत्तेवर आल्या तर काँग्रेसचा फायदा नाही. काँग्रेसला 5 वर्ष पुन्हा भवितव्य असणार नाही. त्यामुळे आज काँग्रेस 0 आहे.
पण तो काहीतरी काँग्रेसला जनाधार वाढलेला आहे, जनाधार वाढलेला आहे आणि काहीतरी काँग्रेस मतं घेणार आहे. नक्की काही मतं ही काँग्रेस घेणार आहे. त्यामुळे त्या मतांमुळेच ममता दीदींचा पराभव होणार आहे. त्या जागा बरोबर 20 ते 25 जागा तुम्ही अशा असतील, 20 ते 25 जागा अशा असणार आहेत की तिथे काँग्रेसची मतांची जर बेरीज केली तर त्या जागा ममता दीदी निवडून आल्या, त्यांच्या ममता दीदी जागा निवडून आल्या असत्या आणि त्यांचं सरकार आलं असतं. असंच होणार आहे की ममता दीदींचा पश्चाताप होणार आहे की 2 जागा फक्त काँग्रेसला आपण देणार होतो, त्या काँग्रेसने घेतल्या नाहीत आणि ती आपली चूक झाली. जर त्यांनी जास्त जागा दिल्या असत्या, 25 जागा दिल्या असत्या काँग्रेसला, तरी देखील काँग्रेस आपल्याला सत्तेत आणू शकली असते, आपल्या सत्तेत आणणे उपकारी ठरली असती. हे ममता दीदींना कळून चुकणार आहे. नक्की कळून चुकणार, पण पराभव झाल्यानंतर कळून चुकणार आहे, त्यांना कळून चुकणार आहे ते. ह्याचं कारण काँग्रेसचा जनाधार हा नंतर वाढला. ममता दीदींनी त्यानंतर जेव्हा हे जागा नाकारल्या आणि सर्व जागा लढवण्याचं काँग्रेसने ठरवलं, त्यानंतरची आपण सगळे जर चित्र बघितलं, सभा बघितल्या तिथल्या, तर काँग्रेसचा जनाधार हा तिथला वाढलेला दिसतो. पश्चिम बंगालमधला जनाधार वाढलेला दिसतो आहे. त्यामुळे काँग्रेससाठी हे सुचिन्ह असेल, ममता दीदी पडणं हे काँग्रेससाठी सुचिन्ह असेल, भाजप येणं हे काँग्रेससाठी चांगली गोष्ट असणार आहे. भाजप सत्तेत येणं पश्चिम बंगालमध्ये हे काँग्रेससाठी चांगली गोष्ट असणार आहे. तर काँग्रेसची ताकद वाढणार तिथे आहे. आणि ममता दीदी पडणं हे काँग्रेससाठी लाभदायक असणार आहे. भविष्यासाठी चांगली गोष्ट ती असणार आहे. तर काँग्रेसची ताकद इथे वाढणार आहे. काँग्रेस संघटना चांगली बांधू शकतो. अधिकाधिक लोकांना, कार्यकर्त्यांना आकर्षित करू शकतात. कारण ममता दीदींची एकदा सरकार ममता दीदींचं पडतंय, पराभूत ममता दीदी होत आहेत, की ममता दीदींची ताकद घटणार ही नक्की. आणि ती घटलेली ताकद आहे ती आकर्षणापोटी काँग्रेसकडं वर्ग होऊ शकते. पण त्यासाठी ममता दीदींचा पराभव हा काँग्रेसला गरजेचा आहे आणि ते काँग्रेस धोरणांच्या लक्षात आलेलं आहे. आणि ममता दीदींनी केलेली चूक ही ममता दीदी आणि त्यांचे नेते आणि कार्यकर्ते या सर्वांना आत्ताच कळून चुकलेली आहे. पण आत्ता वेळ निघून गेलेली आहे. त्यामुळे पश्चिम बंगालमध्ये भाजप सत्तेवर येणार, ममता दीदींचा पराभव होणार हे सर्वांनीच सांगितलेलं आहे, अनेकांनी सांगितलेलं आहे आणि ते बरोबर आहे, ते उचित आहे, बरोबर आहे, तो अंदाज बरोबर आहे. आणि तो ममता दीदींचा होणारा पराभव आहे हा काँग्रेसमुळेच होणार आहे. 20 ते 25 जागा ह्या ममता दीदींच्या थोड्या फार फरकाने पडणार आहेत आणि त्या काँग्रेसच्या मतांमुळेच पडणार आहेत. कारण काँग्रेसची मतं विभागली जाणार आहेत. काँग्रेसचे स्वतंत्र उमेदवार उभे केलेले आहेत. त्यामुळे तिथला पराभवाचं जेव्हा आत्मपरीक्षण केलं जाईल तेव्हा ममता दीदींना त्यांची चूक कळून चुकणार आहे. परंतु हे काँग्रेससाठी मात्र ही लाभदायक गोष्ट असणार आहे. ह्यामध्ये काँग्रेसची ताकद वाढणार आहे आणि वाढण्याची सुरुवात होणार आहे. तर काँग्रेसचं संघटना बांधणीसाठी काँग्रेसला एक ही चांगली गोष्ट ठरणार आहे. त्यामुळे पश्चिम बंगालमधला निकाल जो आहे तो भाजपच्या बाजूने लागणार आणि तो काँग्रेसच्या फायद्याचा असणार. मंडळी, तर आपल्याला काय मत आहे आपण जरूर पाहिजे. धन्यवाद. जय हिंद, जय भारत.